चाकणला घनकचरा प्रकल्पाचा क्लस्टर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात बैठक घेऊन घोषणा केली आहे। चाकण व राजगुरुनगर नगर परिषदसह 10 आजूबाजूच्या गावांचा अंदाजे 130 टन क्षमतेचा बायो सीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार आहे। यासाठी चाकण एमआयडीसी मधील जागेच्या मालिकेत हा प्रकल्प करण्यात येणार असून ही जागा खालुंबरे ग्रामपंचायत हद्दीतील भूखंड क्रमांक ए 24/A व ए 22/A या 6 एकर जागेत करण्यात येणार असल्याचे समजते। ही जागा चाकण फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज यांना कचरा प्रक्रिया करण्यासाठी देण्यात आली होती। तिथे चाकण व राजगुरुनगरसह 10 गावांचा प्रकल्प करण्यात नेमका येणार का की अन्य कोणत्या जागेत याबाबत मात्र कागदपत्र उपलब्ध नाहीत। तसाच सावरदरी म्हाळुंगेतील गायरान जमिनीसह रास्ते आणि मेदनकरवाडी खराबवाड्यातील जागा प्रस्ताव देखील चाकण नगर परिषद मार्फत करण्यात आले असून या सर्व कार्यवाहीसाठी चाकण नगर परिषद पुढाकार घेईल असे बैठकीत ठरल्याचे वृत्त समोर आले आहे। त्यामुळे चाकण व भागातील घनकचरा व्यवस्थापन विषयावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुढाकार घेतलाय।